संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा नामांतराचे वारे वाहू लागलेत। औरंगजेबाची कबर ज्या खुलताबादमध्ये आहे त्या खुलताबादचं नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे। सोबतच खुलताबादमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारावं अशी मागणी भाजपचे आमदार संजय केनेकरांनी केली आहे। कबरीच्या वादानंतर खुलताबाद पुन्हा चर्चेत। संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा नामांतराचे वारे। खुलताबाद आणि दौलताबादच्या नामांतराची मागणी। औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे संपूर्ण देशात चर्चेत आलेल्या संभाजीनगरमधील खुलताबाद आता नव्या कारणाने चर्चेत आलंय। खुलताबादचं नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे। भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी ही मागणी केलेली आहे। खुलताबादचं जुनं नाव रत्नपूर असल्याचं सांगत पुन्हा या शहराला तेच नाव द्यावं असा आग्रह केनेकरांनी धरलाय। तर दौलताबादचं नाव देवगिरी करण्याची ही मागणी होतीये। खुलताबाद शहरात औरंगजेबाची कबर आहे आणि ही कबर हटवावी या मागणीवरून गेल्या काही दिवसात राज्यात मोठं रणकंदन सुरू आहे। तोच धागा धरत या ठिकाणी औरंगजेबाची कबर नाही तर संभाजी महाराजांचं स्मारक उभारावं अशी मागणी केली जाते। खरं तर खुलताबादच्या पहिले रत्नपूर होतं, ते दौलताबादच्या पहिले देवगिरी होतं आणि मग आपला इतिहास इतका मोठा असताना तो झाकून टाकायचा आणि यांचा इतिहास माझ्या येणाऱ्या पिढीला दाखवायचा आहे का? सर्व हिंदू जनमानसाची कैक वर्षापासून मागणी आहे। त्या रत्नपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं हे विशाल स्मारक एक दीपस्तंभ ठरणार आहे येणाऱ्या पिढीला। ती आमची चेतना आहे, ती आमची प्रेरणा आहे। संजय केनेकरांच्या या मागणीला संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाटांनी पाठिंबा दर्शवलाय। खुलताबाद आणि दौलताबादच्या नामांतरासाठी आम्हीही प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन शिरसाटांनी दिलंय। खुलताबादचं नाव पूर्वी रत्नपूरच होतं, कालांतराने ते खुलताबाद झालं। औरंगजेबाने त्यांच्या काळामध्ये केलेले जे काही कारनामे आहेत त्यामुळं अनेक शहराची नावं बदलली गेली। सर्व नावं बदलण्याची प्रोसेस आता आम्ही करतोय आणि निश्चित त्यांची मागणी चांगली आहे। संभाजी महाराजांचं चांगलं स्मारक त्या ठिकाणी व्हावं यासाठी सरकार सुद्धा प्रयत्नशील राहील। महायुती सरकारच्या भूमिकेवर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी निषेध केलाय। नसलेले मुद्दे उकरून भाजपला राजकारण करायचं असल्याची टीका त्यांनी केली आहे। कसले मुद्दे घेऊन तुम्ही हे सगळं पुढे जात आहे हे पण करून टाका। आता तुम्ही सगळ्यांचं नाव बदलत आहे तर तुमचं फादर्स नेम जे आहे तेही क्रॉस करा आणि त्याच्यावर काय नाव आणता येईल तुम्हाला आणा। औरंगाबादचं नाव मुघल सम्राट औरंगजेबाच्या नावावरून ठेवण्यात आलं आणि त्यावरून राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर अखेर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं। आता औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादच्या नामांतराचा मुद्दा भाजपनं लावून धरलाय। त्यामुळे आता नामांतरावरून पुन्हा राजकारण पेटताना दिसणार आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।